ही मदत आपल्याला कोणी केली माहितीये? रंगाने. तू सत्यजितला फोन कर आणि सांग ममता सेबीच्या पेपर्सवर सही करायला तयार. ममता मावशी सह्या करायला तयार झाली. रंगा तिला मावशे. रंगा मागे ना आवाज येत होता, माझ्या मते आबांचा आवाज होता. आबांचा आवाज. आता घड्याळात किती वाजलेत बघ एकदा. आबा जेलमध्ये, सत्यजित भालेकर बंगल्यावर असतील, चालू असेल कार्यक्रम त्यांचा. मैं क्या बोलती हूँ, अब कौन इस वक्त कहाँ है उससे कोई लेना देना नहीं. जरूरी है कि कल सत्यजीत इधर आ रहा है, वो सबसे बड़ी बात है. मावशी मला जरा डाऊट यायला लागले का? मला नाही भरोसा सत्यजित भालेकरवर. त्या ऐन वेळेला पलटी मारतोय सारखं. त्यांनी जर का मोठ्या मालकांना सोडलंच नाही तर काय करायचं? हा ना, त्याची चिंताच नाही आहे रंगा. म्हणजे कारण सत्यजितने आबांना नाही सोडवलं तरी अविनाशजी आहेत ना, ते नक्की सोडवतील आबांना. बस उद्या येऊ दे सत्यजितने, हे पागडीचं प्रकरण मिटवून टाकू. नाही बस मैं भी वही राह देख रही हूँ. एकदा ये पागलीचं प्रकरण मिटलं ना, फिर मैं देखती हूँ शक्ति को, नागिन कहीं की ऐसा सर कुचल दूंगी ना, फिर कभी फन नहीं निकाल पाएगी. ए बाई, अगे तू टेन्शन नको ना घेऊ. नागिन असो ना तो वागिन, हिच्या समोर जो येईल ना त्याला फाडीन मी उभा. टेन्शन नको घेऊ तू. चिल मार. अपडेट देतो. हो चालेल. ओके बाय. शिर्के सर. काय झालं फुटेजचं? हो मिळाले. तर यशवंत साहेब ज्या ज्या ठिकाणी गेले होते तिथलं सगळं फुटेज मिळाले. एसटी स्टँड, रिक्षा स्टँड, नवनाथाचं मंदिर, ते स्पष्ट दिसत आहे. टायमिंग मॅच होत आहे? काही मिस मॅच कुठे? नाही सर, सगळं बरोबर आहे. वेळेचं गणित बघता यशवंत साहेबांकडे एवढा वेळ नव्हता की हरचा फोन करून ते परत येतील. गुड, चांगलं आहे. चला, म्हणजे आता यशवंत साहेबांना आज बेल मिळणार. पण त्या रिक्षावाल्याचं काय झालं, सापडला तो? हो सर, त्याला आपण बोलू तेव्हा तो येईल. वा, त्याला आपण कोर्टात बोलू डायरेक्ट. हो सर. सर मला अजून एक गोष्ट सांगायची होती. बस आज का दिन दिशा, आज एक बार पागड़ी का पैसा दे दिया ना, सगळा टेन्शनच खत्म. रे ग बाई, तो रंगा आपल्या पाठीशी असतो म्हणून बरं आहे. नाहीतर रोज सकाळी उठा, पागडीचे पैसे कुठून भरायचे याचं टेन्शन, पुढे काय होणार याचं टेन्शन, यानेच दिवस सुरू होतो. शन्नो, मगाचपासून तुला सांगते, जरा कांदा फोडून पटकन नाही, एक चमचाभर रस दे मला. हाँ हाँ दे रही हूँ. चल ना जाए रे, जरा ज्यादा ही जोर से लग गई. ओहो मावशी, हो गया एक चम्मच. सॉलिड ताकद आहे तुझ्यात. एका झटक्यात कांदा फोडलास. ये तो कुछ भी नहीं, मैं तो लोगों को भी एक झटके में फोड़ दे देती. खरंच? आई को पूछ. मावशी, तुझं आधी नाव काय होतं? अरे मेरा. बस बस पुरे. काय चाललंय तुमचं? गप्पा काय मारताय? कामं बघा किती पडली आहेत. चल हात चालव लवकर. दिशा, हे कोण करणार? चल लवकर. तो पार्सल घ्यायला आला असेल, त्याला देते आणि सांग जरा नीट नाही, मागच्या वेळेसारखं असं हलवत नेऊ नको, सगळं हिंचकळतं. मेरी माँ बोलती हूँ. अशी काय बघतेस माझ्याकडे? आई, मी काहीही विचारलं की तू असं अब्रप्टली का थांबवतेस मला? मावशीला मी फक्त नाव विचारलं. तेच नको होतं मला. एक तर आता खूप काम आहे, गप्पा मारायची वेळ नाहीये. आणि प्रत्येक वेळेला कुठल्या भूतकाळात जायलाच पाहिजे आपण, असं नसतं ना. मी विश्वजित भालेकर होते हे लपवलं. ते कळल्यानंतर सगळ्यांना किती त्रास झाला, किती भरडलो गेलो, पाहिलंयस ना तू. कशाला पाहिजे तो निगेटिव्ह भूतकाळ? दिशा, माझं इतकंच म्हणणं आहे की आपण वर्तमानाचा विचार करूया ना, भविष्याबद्दल विचार करू. मला सांग,
तुझं रंगाशी काही बोलणं झालं? नाही, त्याला तर आता माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाही. नाही, असं नाही ग, कामात असेल पोरगा. नाहीये. तो चिंटू पण म्हणत होता की रंगाचं आणि शक्तीचं. चिंटूचं काय ऐकतेस? लहान आहे तू, त्याला काय कळतंय? तू नको लक्ष देऊ. ममता, रंग आया दे. मावशे अरे भाजी जल गई ना. ऐक ना, सत्यजित भालेकरांचा फोन आला होता, तासाभरात तिकडे येत आहे. मी तुला जी पैशांची बॅग दिली होती ठेवायला, ती कुठे? ठेव, ती पटकन घेऊन बदलायची आपल्याला. का? काय ती बॅग शक्तीने दिली ना मला, तीच बॅग सत्यजित भालेकरला द्यायची. आपण मॅटर होईल. शन्ना, तू जरा पिशवी काढ, मी आलेच. रंगा, पोहे बनवू तुझ्यासाठी. नाही, मला भूक नाही. दिशा बेटा, जख्म छोटा हो या बड़ा, ठीक होने में टाइम तो लगता है. आहिस्ता आहिस्ता सगळं चांगलं होईल बघ. बाप रे बाप, भाऊ काय साहेब, काय दिसून राहिले तुम्ही. आहाहाहा. ते एकदम हिरो विलन सारखे, ते इंग्रजी पिक्चर मध्ये असते ना, बस तसे दिसून राहिले. एकदम हॉलिवूड. तेच एकदम, तेच. हा, आज अचानक एकदम सूट वगैरे. शक्ती बेटा, इतके वर्षांचं माझं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण होणार आहे. त्या ममता मानवच्या सह्या झाल्या रे झाल्या, मी लगेच सेबीच्या ऑफिस मध्ये जाणार. ती बेटा, ताबडतोब ते ऍडव्होकेट केशव वाघेला फोन करून चाळीच्या ऑफिस मध्ये बोलवून घे. सेबीच्या ऑफिस मध्ये त्याला पण बरोबर घेऊन जावं लागणार आहे मला. येस. पण साहेब, हे तर म्हणत होती जोपर्यंत काकाजीले जेलातून बाहेर काढत नाही तोपर्यंत ते काही सह्या करणार नाही म्हणून. मग कसं? 22, 23, 24, 25, 25. मावशे, हे बघ, हे सत्यजित भालेकरांना द्यायचे पैसे आहेत. 50, 1, 1.5, 2, हे 2.5, 3, 3.5 आणि हे 25. मावशे, पिशवी धर. हे बघ, हे पैसे सत्यजित भालेकरला द्यायचे. हा, आणि राहिलेले 50, 1 आणि हे 25. हे कुठे तर लपून ठेव घरात. शन्नू, आतल्या कपाटात ठेव, बेडरूम मधल्या. नाही, थांबतो ना, कपाटात नको, किचन मध्ये जाऊन ठेव. किचन मध्ये ठेव. का किचन मध्ये? का सांगतो की जा ना तू, जा ना पटकन. पैसे झाले, ते झालं. आता सत्यजित येईल. रंगा, पण सत्यजित बरोबर शक्ती आली तर? ए चिंटू, सुवर्ण, ऐका, महत्वाचं काम. चाळीच्या गेटवर जायचं आणि तिकडे खेळायचं, इथं नाही. तुम्ही तिकडे जा, खेळा. सत्यजित भालेकरांची गाडी आली रे आली, त्यातून कोण कोण उतरते हे आधी बघायचं. शक्ती उतरली, इकडे यायचं पळत, मला सांगायचं. हा, निघा. अरे जेव गेम नाही काय. आता सगळं सेट आहे. बस ना, आपण जसं ठरवलंय ना तसंच करूया. सगळ्यात महत्वाचं काम तुला सांगतोय, ते तुला करायचंय. दिशाला समजावून ठेव. शक्ती जर इथं आली, ती काही बोलली तर तिला मग तोंड उघडू नकोस बाई, पाया पडतो. काहीच बोलू नको, रिॲक्टच होऊ नको ना काही. जर शक्ती इथं आली ना तर मी फोन करून तिला गोड बोलू ना, बाहेरच्या बाहेर कल्टी मारून घेऊन जाईल. म्हणजे तू आणि सत्यजित भालेकर 1 on 1 भेटाल ना, समोरासमोर. पण मावशी ऐका, त्यांना पैसे द्यायच्या आधी सह्या करून घे, कळतंय? ते मी करीनच. पण रंगा, आबांचं काय?
हो बोला. सर काल रात्री सत्यजित भालेकर यशवंत भालेकरांना भेटायला आले होते. माने आत गेला होता का? हो सर, ते जात होते पण मी त्यांना अडवलं. मग ते माझ्यावर भडकले. मग मी पण अडून राहिलो, त्यांना सोडलंच नाही. माने चांगलाच कात्रीत सापडलाय, पण जरा जपून सिनियर आहे. ठीक आहे सर, पण सर मला वेगळंच काहीतरी सांगायचं होतं. बोला. काल जेव्हा सत्यजित साहेब 100 वर्ष आयुष्य. बोला सत्यजित भालेकर बोला. नमस्कार साहेब, मी ज्युनियर बोलके बोलून राहिलो. सत्यजित साहेबाले तुमच्यासोबत बोलायचं आहे. हा 1 मिनिट. काय भार्गव साहेब, बस झालं की आता. माझ्यावरचा राग आव्हानावर का काढताय? किती दिवस त्यांना पुराव्याशिवाय अरेस्ट करून ठेवताय? वयाचं भान ठेवा त्यांच्या, प्लीज. सॉरी साहेब, पण काय माझा नाईलाज आहे. तुमच्या मानेंनी जी काही घाण करून ठेवली ना, ती साफ करायला वेळ जाईल. एक काम करा, एक वकील पाठवतोय पोलीस स्टेशनला. आजच्या आज आबांचा जामीन करून द्या, ही रिक्वेस्ट आहे माझी. आज अचानक कसं काय यशवंत साहेबांचा पोळका आला एवढा? तेही माने सस्पेंड झाल्यावर? आमच्यात किती वाद असले तरी शेवटी ते माझे वडील आहेत, ते मी विसरू शकत नाही. हो का? मग त्याच बापाला उपाशी ठेवायला जेव्हा सांगितलं, त्यावेळेस वडील प्रेम कुठे गेलं होतं तुमचं? ए भार्गव, शांत. सत्यजित शांत. भार्गव साहेब, एवढं सांगतोय तेवढं करा. सत्यजित भालेकर, मी माने नाही आहे तुमच्या तालावर नाचायला. कोर्टात जातोय, कोर्टाने सोडलं तर मी स्वतः घेऊन येईन त्यांना तुमच्याकडे, कळलं ना? थँक्यू भार्गव साहेब, थँक्यू. मॅडम, तुम्ही बी इंग्रजी पिक्चर मधल्या हिरोईनी सारख्याच दिसता रोज. व्हॉट? जोक जोक केला मी ना. बोल क्या? बोल क्या? तू जोक भले सांग, दिले नाही. आलं ध्यानात, आलं. एकदम फिट्ट करून टाकलं डोक्यात. काय झालं सर? अचानक वडील प्रेम उफाळून आलंय. तर मला तर तेच सांगायचं होतं ना, ही सगळी त्या लाल डायरीची कमाल आहे. लाल डायरी? हो सर. म्हणजे ती लाल डायरी? हो, आहे माझ्याकडे. ते बघ, ती डायरी जर कोणाच्या हाती पडली ना, तर अनेक गोष्टी बाहेर येतील. ती डायरी कुठे आहे आता? कुठे आहे? कुठे ठेवलीस? तुम्हाला कसं कळलं लाल डायरी बद्दल? सर, यशवंत साहेबांना भेटायला सत्यजित भालेकर आले होते, तेव्हा यशवंत साहेबांनी सांगितलं की लाल डायरी अजून जिवंत आहे, ज्यामध्ये तुझ्या बापाचा घडा लिहिलेला आहे. जर काही गडबड केलीस तर लक्षात ठेव, डायरी बाहेर काढीन. त्या लाल डायरीचं गुपित बाहेर येणार. काय सर? ते वाजले किती? 9 वाजलेच. घड्याळात थोडं. बरं, यशवंत साहेबांच्या नाश्त्याचं बघा ना जरा. हो साहेब. लाल डायरी. येस. और आउट आहे, आउट आहे, आउट आहे. कुठे आउट आहे? आउट. हे सुवर्ण, हे बघ गाडी आली.
एक काम कर, तू घरी जा आणि सांग शक्ती पण आलीये. मी यांना इकडे थांबवतो. हो, हे घे पकड. हो. हाय शक्ती. हॅलो. अरे मोठ्या माणसांचे कसं बोलायचं तुझ्या घरच्यांनी शिकवलं नाही का? रिलॅक्स रिलॅक्स. आपलाच माणूस आहे तो. खबरी आहे माझ. खबरी? काय खबरी आहे तुझ्याकडे? बोल. A to Z सगळ्या. सांग त्या ममता मानवच्या घरची खबर काय आहे? अरे बाप रे बाप साहेब, या बाळाचे पाय तर आतापासूनच पायण्यात दिसून राहिले. मग काय? असू दे असू दे, पैशाची गरज असते सगळ्यांना. हे घे. हे काय साहेब, एवढी मोठी खबर आणि एवढी छोटी नोट. ओके रे, घे ठेव. सांग काय खबर आहे? अहो तिकडे सगळी तुमचीच वाट बघताय. आज तुमचं काम होणार म्हणजे होणार 100%. वा, अजून काही? अजून काही नाही, एवढ्या पैशात एवढं. शक्ती, तो केशव तुझी वाट बघतोय ऑफिस मध्ये. हा बाय. चला बरोबर, चला. रंगादादा, काय ग? रंगादादा, शक्ती मॅडम आणि सत्यजित दोघे येत आहेत. शपथ. मावशी मी किचन मधनं बोलतो, तू सांभाळ इकडे. साहेब साहेब तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. साहेब 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 तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी पाहतो त्याच्याकडे. तुम्ही जा 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 जा. अहो काकाची असं काय करून राहिले, मोठे माणसं आहे ते, त्याच्यासोबत बोलायला अपॉइंटमेंट घ्यायला लागते. आता तुम्ही नेक्स्ट टाइम या अपॉइंटमेंट घेऊन, समजलं तुम्हाला? पाय तुमच्यासोबत बोलत बसलो, मला सोडून गेले ते. तुम्ही जा 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 जा. मावशी, कोथिंबीर आणि कढीपत्ता. हा दे. मावशी मावशी ऐक, शक्ती आणि सत्याची दोघे इकडे येतात, मी इथनं पळतो. अरे पण सावकाश. हो. हाय हाय शक्ती, कशी आहेस? ऐक ना, मला जरा ऐक. काय नाही मला अर्जंट भेटायचं होतं तुला. भेटू शकतो का? हे काय, मी इथंच आहे ऑफिस जवळ. 2 मिनिटात आलो. दिशा बेटा, तडका जरा देख ना, मी आलेच. हा म्हण बाळा. अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॅज A municipal corporation has मेनी डिपार्टमेंट्स many departments अँड and शन्नो, दरवाजाकडे वाट बघत उभी राहू नकोस. काहीतरी काम करते असं दाखव. हा बाबा. हा तू म्हण. अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॅज municipal corporation has मेनी डिपार्टमेंट्स. many departments. Come in, brother. Yes, please, please. In fact, I was also waiting for you. हो का? थँक यू. सांगितलं होतं तुला, माझ्या नादाला लागू नकोस. झेपणार नाही मी. ऐकलं नाहीस तू. एखादं काम होत नसेल तर कोणाचं, कसं आणि किती नाक दाबायचं हे मला करेक्ट कळतं. खरे, मला यातलं काहीच कळत नव्हतं. आत्ता कुठे कळायला लागलंय. सोड रे, तुझं सोड. माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. पटापट फॉर्मवर सह्या कर. सेबीच्या ऑफिसमध्ये जायचंय मला पुढे. नाही, त्या सह्या मी करतेच, पण त्याआधी या खोलीच्या अग्रीमेंटवर सह्या करणार आहेस ना? सही करणार मी, सही करणार. सत्यजित भालेकरनं दिलेला शब्द मोडला असं कधी झालंय? पण त्याआधी इथे आहेत का सेबीच्या फाईल्स वरती सह्या करूयात आपण. सगळं एकत्र नको ना, गोंधळ होईल, काहीच कळणार नाही. एक एक व्यवहार पूर्ण करूया.
तर यात व्यवहाराचा कुठला प्रश्न आला? आपण बार्टर करतोय, एक हात से दे, दुसरी हात से ले. बरोबर आहे, पण काय खोलीचं बघता माझ्यासाठी तो व्यवहारच आहे ना. तर खोलीचा कसला व्यवहार? सांगते. हे पागडीचे पैसे 1 2 3 3.5 $4.25 लाख रुपये पागडीचे व्याजासकट. 1000 रुपये जास्तच आहे.